हे गिफ्ट आवडलं असेल तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. सर बिजू सर, एक वाक्य नेहमी आम्ही ऐकत आलोय, ए बाबा लबाड असं नाही म्हणू शकत है ना, म्हणजे बल असेल ते. पण होईल कसं की त्या भाषेवरून आम्हाला असांस्कृतिक ठरवण्याचा काही भाग नाहीये. थँक्यू सो मच. हे सगळं प्रेम आहे ना तुमचं, या प्रेमामुळे हे जे मागे दिसतंय ना सगळं ते होऊ शकले. हे प्रेम पुन्हा परावर्तित होऊ द्या. रसिकांच्या प्रेमामुळे आणि दशकापर्यंत आम्ही आलो. माझे इथे जेवढी म्हणून माणसं आहेत उपस्थित, जे उभे राहून बघतायत, जे कॅमेराच्या लेन्स थ्रू बघतायत, त्या सगळ्यांनी केलेल्या प्रेमाचा मला अजिबात उतराई होण्याची इच्छा नाही. मला तुमच्या ऋणात राहायचं आहे. तुम्ही खूप प्रेम केलं. मित्रांकडून मैत्रीपूर्ण गिफ्ट द्यायचं होतं, त्यासाठी तो आठवडा निवडला. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मी अजून गाणी ऐकली नाही, पण आत्ताच काय ऐकलं, सुपर. आणि हे सगळे अभिनयात तर काय, मी तुम्हाला काय सांगतो बघितलं. यावेळेला आम्ही ठरवतो की आपण मजा करायला म्हणून गोव्याला जाऊया, आणि गोव्याला जाण्याचं प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही बसतो. हा जो काही आम्ही क्रिएटिव्ह घाट घातलाय त्याला फायनान्स पण महत्वाचा आहे ना. तर तेव्हा आमचा एक आणखीन मित्र असतो जो धावून येतो, तो म्हणजे संदीप वेंगुर्लेकर. दादा इकडे या ना प्लीज. नाही इकडे या. अरे तुमचा पैसा लागलाय, तुम्ही या. म्हणजे अंकुश सर, कसं आहे माहितीये का, तिथे ना जेव्हा स्ट्रगलर सालाचा बोर्ड होता, मागे पोस्टर होता, खाली एक लाईन होती 7 इंच to 70 mm. ते काही गोष्टी ना 7 इंचमध्ये मावत नाहीत, 70 mm वर छान वाटतात. तसं काहीसं स्वरूप आपलंही आहे, त्यामुळे ते तसंही दिसावं, त्यामुळे ती वाट पाहत होतो आम्ही. आम्ही तर एक्सायटेड आहोतच, आणि तुम्ही असालच, खात्री आहे. नक्की भेटूया 31 जुलैला. बाबा थँक्यू. इथे उपस्थित आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, आपला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात. सर, तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सगळ्यांचेच खूप खूप आभार. आशिष सर थँक्यू. तुम्ही हे बोललं दादा. आशिष सरांनी आम्हाला एक वचन दिलं होतं, अगदी आम्हाला पर्सनली दिलं होतं वचन, पण मी आज जाहीर सांगतो सर, सॉरी, की कधीतरी सर आमचा सिनेमा करतील आणि त्याचं नाव दादा ठेवायचं आहे आम्ही. त्या ब्लड ग्रुप मधनं निघालंय हे दादा. वा. नाही, पण आपण बऱ्याचदा म्हणतो ना की गोव्याचे प्लॅन बनतात ते कॅन्सल होण्यासाठी, पण हा 31 जुलैचा प्लॅन कोणी कॅन्सल करणार नाहीये, कारण त्याला म्युझिकची जोड आहे अवधूत दादाची. सर्वांना नमस्कार. मी एवढंच सांगेन की विजू आणि आम्ही वर्षानुवर्षाची मैत्री आहे, आणि मी अगदी लहान होतो तेव्हापासूनची आमची मैत्री, आणि काम सुरू केलेल्यापासून पण जवळपास 20-25 वर्षाची मैत्री आहे. आम्ही जेव्हा पांडू सिनेमा जो एकत्र केला आणि त्यामधनं जे म्युझिक करायची संधी मला मिळाली, आणि त्याच्यात जी सुपरहिट गाणी आली, की केळेवाली असू दे किंवा बुरुम बुरुम असू दे, किंवा दादा परत या ना, हसवाना, दादा कोंडकेंना श्रद्धांजली देणारं गाणं बनवलं त्यांच्या स्टाईलचं. ही सगळी जी संधी मला दिली ती मला विजूने दिलेली आहे. त्यामुळे विजूचा फोन येतो त्यावेळेला मी ऑलवेज रेडी असतो. आणि ह्या वेळेला तर त्यांनी विषयच असा निवडला आहे की त्यांनी गाण्याच्या सिच्युएशन्स, नंबर सांगायला हरकत नाही, 5 काढल्या, तर माझ्याकडनं अजून 10 निघाल्या होत्या. म्हणजे 15 गाण्यांचा पिक्चर होऊ शकला असता. आम्ही गाणी कट करत निघालो, आणि आतापर्यंत जी काही गाणी झाली आहेत, आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड की ती कधी तुमच्या कानावर पडतायत. ए बाबा लबाड असं नाही म्हणू शकत है ना, म्हणजे बल असेल ते. पण होईल कसं की त्या भाषेवरून आम्हाला असांस्कृतिक ठरवण्याचा काही भाग नाहीये. हे सगळं प्रेम आहे ना तुमचं, या प्रेमामुळे हे जे मागे दिसतंय ना सगळं ते होऊ शकले. हे प्रेम पुन्हा परावर्तित होऊ द्या. सन्माननीय आशिष शेलार साहेबांना आपण इथे येत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. गणपती बाप्पा. आज या प्रवासाला, जिथे स्ट्रगलर सालाचा आपण म्हणतोय 10 वर्ष पूर्ण झाले, दशक पूर्ती होते आहे, आणि ह्या सगळ्याच कार्यक्रमामध्ये एक छान ही भेट आपल्याला, ही पिकनिक आपल्याला अनुभवायला मिळणार आहे 31 जुलैपासून.